त्या ऑफिसचा फक्त ट्रॅव्हलिंगचा पंगा सोडला ना यार, मग कूल आहे ऑफिस. फक्त ते लांब. पण प्रीतीचा फोन आहे, एकच मिनिट. घे घे. हा बोल प्रीती. आली का तुझी ती कियारा? तुझी मीन्स अक्षयची? नाही अजून. यार मी म्हंटल ना काहीतरी गडबड आहे त्या मेसेजेस मध्ये. तुम्ही ना उगाच वेळ वाया घालवता यार. आणि मोस्ट प्रोबेबली त्या कियाराचे डॅडी आहेत ना, ते अक्षयला उल्लू बनवतात. तुम्हाला का समजत नाहीये? प्रीती ऐक ना, मी उद्या बोलते तुझ्याशी, उद्या सकाळी कॉल करते, ठीक आहे? एक मिनिट. मग आता काय करणार? आणि बाय द वे तुम्ही इतका वेळ करताय काय? ओह, काय बोलणार. तुम्ही दोघं पण ना जगा वेगळे कॅरेक्टर्स आहात यार. तू पण आणि तो पण. असो, चल ठीक आहे, मग आपण उद्या सकाळीच बोलूया. आणि काळजी घे, व्यवस्थित घरी जा. ओके ओके फाईन, बाय. चल बाय. दोन तास झाले यार, SMS नाही, फोन नाही, पत्ताच नाही कियाराचा कुठे. काय आता करायचं? अक्षय, आपण पुरेशी वाट बघितलेली आहे. आणि काल जे झाले त्या बॅकग्राऊंडवर आपण आज उशिरा नाही जाऊ शकत घरी. तू आज माईंना शब्द दिलेला आहेस आणि तो पाळायला हवा. अर्धा तास फक्त आपण थांबूया प्लीज. तिची वाट बघूया आपण अर्धा तास फक्त. तू हवं तर अलार्म लाव ना, आपण फक्त अर्धा तास वाट बघूया. हा प्लीज. मी खरंच अलार्म लावणार आहे. अरे खरंच लाव यार, माझा आणि किवचा भेटण्याचा प्रश्न आहे. थोडा वेळ वाट बघूया. माई, अहो आवरते ना मी सगळं. तुम्ही जाऊन पडा बरं आता. आधीच तुमची पण जागरणं चालली आहेत आणि तुम्हाला जाऊन पोथी पण वाचायची आहे ना. आवरते मी. हो अगं, झालंच काय राहिलं तावरायचं. काय ग, आत्ताच भांडी घासलीस? रात्रीच्या जेवणाची येत नाही? काय झालं तुला? काय करणार माई? तुम्ही म्हणाला होतात की अमृता करत जाईल हे भांड्यांचं काम, पण ती अजून आलीये कुठे? आता रात्री उशिरा आली म्हणजे उद्या सकाळी उठायची नाही. मग ही भांडी तशीच कशी ठेवायची? मी म्हटलं त्यापेक्षा आत्ताच सकाळची वाट न बघता हाता वेगळी करून टाकूया, म्हणून मग केली बाई. उगाच पहिल्याच वेळेला तिला अशी बोलणी नको ना बसायला अमृताला. बरं झालं तू आठवण करून दिलीस ते. एव्हाना यायला हवे ते दोघं. फोन करून बघ बरं जरा. अजून अमृताच्या आईकडेच आहेत की काय बघ. बघते. असाच मनाचा मोठेपणा दाखवत जा. हो फोन करा. हो. आले, फोन करून येते. मनाचा मोठेपणा खूप आहे माझ्याकडे. ए, भूक नाही लागली तुला? नाही नाही, आता ही जागा सोडून कुठेही जाणार नाहीये मी. नेमका मी जाणार आणि किव इथे येईल. नको नको. अरे मी तुला कुठे जा म्हणते. फक्त मी एवढं विचारते की तुला काय खायला आवडेल? भरली वांगी की नूडल्स? अशी नावं घेऊ नकोस यार, तोंडाला पाणी सुटलंय. फक्त बोलाची कढी, बोलाचा भात नाहीये मिस्टर. भूक लागली. किव लवकर ये यार. होय, तू काय वेडी वेडी की काय? हे कुठून आणलंस तू? हा, मी घरून आलीये ना, आणि मला माहिती होतं तू खाल्लं नसणार. भूक लागली आहे ना. हे काय? वा. थँक्यू. अमेझिंग. अरे इट्स ओके, खा तू.
अक्षय, तू कियाराला कसं प्रपोज केलं? टर्न हो. चला 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 अरे. चला 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 चला. येस, हेच ती जागा. मी आणि क्यू आम्ही इथेच भेटायचो. फील कर, जागा फील कर, हे वातावरण फील कर. रोमॅन्टिक. हा, 2 वर्षापूर्वी मी आणि क्यू इथेच कायम भेटायचो. ती इथे माझी वाट बघायची आणि मी नेहमी उशिरा यायचो. त्या दिवशी सुद्धा ती इथेच माझी वाट बघत होती. परत मी उशिरा आलो. पण माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की मनातलं काही सांगावं किंवा मनातलं प्रेम व्यक्त करावं. असं काही मी ठरवलं नव्हतं. आणि ते रिंग बिंग असं पण मी काही डोक्यात नव्हतं माझ्या, की प्रपोज वगैरे काही डोक्यात नव्हतं. पण त्या दिवशी अचानक मला क्लिक झालं की बॉस, आपल्याला आपल्या मनातलं सांगायचंय केवला. असं तू तिकडेच बघ, तिकडेच बघ, तिकडेच बघ. हा, असं मी धावत धावत पाठीमागून आलो आणि आणि हळूच तिचे डोळे असे मिटले. तिला विचारलं, ओळख मला कोण आहे? यावर तिने ते उत्तर दिलं नाही यार. खूप टच झालं. ती मला म्हणाली, मी तुला कधीच ओळखलंय. आपली ओळख खूप जुनी आहे, प्रेमाची. तुला कळतं याचा अर्थ? नाही, याचा अर्थ कियूच्या पण मनात तेच होतं जे माझ्या मनात होतं. तिला पण माझ्याबद्दल यार प्रेम वाटत होतं. फक्त ती नालायक मी कधी बोलेल याची वाट बघत होती. हा, मी पण ठरवलं की आपण जरा खेचूया. मग तिला विचारलं की सांग बरं, असं असेल तर सांग, किती जन्मांपासून तू मला ओळखतेस? त्यावर पण त्याने क्लास उत्तर दिलं, तुझी आणि माझी ओळख अक्षय जन्मोजन्मी. जन्म मोजले नाही मी आणि मोजणार पण नाही. पण मला असं वाटतं अनेक जन्मांची ओळख आहे. फक्त ओळख नाही, साथ आहे आपली एकमेकांना. आणि या जन्मात सुद्धा ती साथ प्रेमाच्या रूपाने मिळणार आहे. That's it. इतकंसं पुरे होतं मला. गुडघ्यावर बसून आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. मी तुला खूप सुखी ठेवेन. सगळं सोडून माझ्या बरोबर येशील, माझी साथ देशील. हा, कियो. आता बघू आज पण ती येईल का, सगळं काही सोडून मला भेटायला, माझी साथ द्यायला. हा, मी आले अलार्म बंद करून. घरून फोन आहे, लवकर या लवकर या म्हणून घोषा लावतील परत. तू बोल ना. अरे प्लीज, मला नाही बोलायचं. बोल.
हॅलो आई. निघालात का ग तुम्ही? नाही, आम्ही निघतोच आहोत. नाही तसं तुझ्याच घरी आहात त्यामुळे टेन्शनचं काम नाहीये, पण फार उशीर करू नका, वेळेत निघा. अक्षयला कुठेही जाऊन देऊ नकोस, डायरेक्ट घरीच या दोघही जण. हा, हो आई, आम्ही निघालोच. या लवकर. बाय. काय आता काय मुसक्या बांधून देणार आहेस तुम्हाला घरी? अक्षय, दुसरा कुठला इलाज नाहीये आपल्याकडे. आधीच आपण खूप वेळ तिची वाट बघितली आणि अजूनही कियारा आलेली नाहीये. ऍज इट इज आपण निघणारच होतो, सो निघूया आपण. नाही यार, येईल ती. मला आतून वाटते तिथे येईल. अक्षय, तुला घरची कंडिशन माहित नाहीये का? हे बघ अक्षय, घरचं वातावरण जर नीट ठेवलं ना तर ऍटलीस्ट पुन्हा पुन्हा आपण कियाराला शोधायला इकडे येऊ शकू. अरे यार, माझा इथून पाय निघत नाहीये ग. इथेच भेटलो तो आम्ही इथे पुन्हा भेटू आज. माझं मन सांगते ही जागा लकी येईल, ती येईल. अक्षय, बोल. मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? कियारा बद्दल. काय? कियाराचं काय? अमृता कियारा नाहीये ठाण्यात. कशावरून? तसं असतं तर ती आली असती ना भेटायला, आणि आधी तिचं लोकेशन कळलं नव्हतं म्हणून आपल्याला डाऊट यायचा, पण आता लोकेशन कळूनही ती येत नाहीये भेटायला. कियारा अशी आहे का की जी अर्धवट मेसेजेस पाठवून कुठेतरी एक ठिकाण सांगून येणारच नाही भेटायला? म्हणजे ती तुला प्रॉपर लोकेशन सांगेल. कियारा डॅशिंग आहे यार, ती असे मेसेजेस पाठवणारच नाही. डायजेस्ट होत नाही मला, पण सांगता येत नाही यार. लॉजिकली तुझं पण बरोबर वाटतंय मला. हा म्हणजे इतके दिवस तिचा काहीच पत्ता नव्हता आणि अचानक एक दिवस तिचे मेसेजेस आले मला. पहिला मेसेज काय आला होता की मी कोण आहे हे महत्वाचं नाहीये, मी काय सांगतोय ते महत्वाचं आहे. हो हो, सगळे मेसेज लक्षात आहेत माझ्या, एकूण एक. क्षमा, नक्कीच काहीतरी गडबड आहे. एक मिनिट, गडबड म्हणजे मग तिच्या नावाने कोणतरी दुसरं मला मेसेज करतंय कारण ती माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, किंवा तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा तिला काहीतरी झालंय म्हणून. किंवा ऍज आय सेड, कियाराचा या मेसेजेसशी काहीही संबंध नाहीये. कियाराच्या नावाने कोणीतरी दुसरंच तुला मेसेज करतंय फक्त तुला त्रास द्यायला. जर कोणी ही मस्करी केली असेल ना तर खूप चीप मस्करी केली आहे, आणि मला जर ती व्यक्ती भेटली ना तर मी सोडणार नाही. शांत हो अक्षय. हे बघ, तो मेसेज कियाराने केला असो किंवा नसो, आपण कियाराला शोधणार आहोत ना. बास कर मग. मी बघेन काय करायचं ते. मी शोधून काढेन कोण मेसेज करतंय. मला तू नंबर दे फक्त. तुला कशावरून वाटलं की कियू ठाण्यात परत आली नाहीये म्हणून? का गट फिलिंग. मला आतूनच वाटलं. दॅट्स ओके. नंबर केलाय तुला सेंड. काय ग,
इतक्या रात्रीच्या तुम्ही स्वयंपाकघरात आत्ता चकल्या करताय? माई ही माई अहो ते अनारसे करण्यातच खूप वेळ गेला ना. आणि तुम्हाला माहिती आहे किती डोळ्यात तेल घालून बघावं लागतं अनारसे करताना. आणि ही दमले मी. काय झालंय ग दमायला? चांगला ठणठणीत होतो आपण सगळ्याजणी. आणि किती वेळा सांगितलंय ग्रहलक्ष्मीनी मी दमले असं म्हणायचंच नाही मुळी. सदैव पदर खुचून स्वयंपाकघरात तयार पाहिजे आपण. आणि तुम्ही तुमच्या सुनांना हेच आदर्श ठेवणार आहात का? मी ऑलरेडी सांगून टाकलंय माझ्या सुनांना, आमचा आदर्श ठेवूच नका. आदर्श जो काही ठेवायचा असेल तो छान. आणि तुमच्या पुढे कोणाचा आदर्श आहे? स्वतःचाच. काय हो माई, दिवाळीच्या दिवशी सुद्धा तुम्ही आम्हाला. अगं नाही ग. अगं पण हे तुम्हाला तरी पटतंय का? दिवाळी ऐन तोंडावर आली आणि अजून तुमचा फराळच चाललाय. आपल्याकडे कधी असं झालंय का घाडग्यांकडे? नेहमी आपला फराळ आधी तयार असतो. आणि काय चाललंय तुमचं हे? म्हणून मग मी म्हणत होते की ते अमृताला थांबवा थांबवा म्हणून. म्हणजे आईकडे सोडलं ती सूट दिलीतच, पण ते घरी आल्यानंतर तरी द्यायचं ना इथे मदतीला. नाही ह्या वेळेला वसुधाचं बरोबर आहे माई. तिला बोलवायला हवं होतं आपण. तुमचंही पटतंय हो मला. अगं पण गेले 2-3 दिवसात आपल्याकडे काय चाललंय बघताय ना तुम्ही सुद्धा. आपणच इतक्या तणावाखालून चाललोय, तर त्या बिचारीचं काय झालं असेल? लग्न झाल्यापासून काही ना काहीतरी चालूच आहे आपल्याकडे. म्हणून पाठवलो तिला आईकडे. नरक चतुर्दशीला जसं आपण पायाखाली कारट चिरडून घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी बाहेर टाकून देतो की नाही, तसंच म्हटलं हो मी. आईकडे जाईल, बोलून मन मोकळं होईल तिचं. आणि स्वच्छ मनाने प्रसन्न चेहऱ्याने ती सुद्धा दिवाळी साजरी करू शकेल की नाही. आणि ती आनंदी असेल तर आपणही आनंदी असू. तरच खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी करू ना. म्हणून पाठवली हो तिला. आणि या पुढची सगळी कामं मी अमृतालाच सांगणार आहे. कळलं का वसुधा? रांगोळी काढायची दारासमोर, घरात फराची ताटं तयार करायचे. पाडव्याच्या दिवशी सुद्धा सगळी तयारी तिलाच सांगणार आहे करायला. काय? हा मग नाही, रूढी परंपरा कळणार नाही ना तिला, म्हणून माझा फक्त अट्टाच होता. हो हो बाई हो. घाडग्यांकडचे सगळे संस्कार, रूढी, परंपरा फक्त वसुधालाच ठाऊक आहेत. काय? बरं, चकल्या तळून झाल्या की लगेच डब्यात भरून ठेवू नका, नरम पडतील त्या. मी कशासाठी आले होते तेच विसरून गेले. पाणी संपलंय, अण्णांना लागेल. वा वसुधा, किती वेळा सांगितलं त्याच्यात पाणी भरून ठेवत जा म्हणून. ते बरं तुमचं झालं की आणून द्या पाणी. हो. चला सावकाश ग. हो. हो.